न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण डोंगरदरा या गावामध्ये आलेलो आहेत. तसेच आपल्यासोबत गोरक्षक आहेत. सर, जे प्रकरण झालं तुमच्या डोंगरदऱ्यामध्ये, याविषयी आपली प्रतिक्रिया सांगा. हा महाराष्ट्र छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये अशी जर घटना घडते अतिशय दुर्दैवी आहे. आणि 1 महिना झाला ही घटना घडून, तरी अजूनही त्या चिमुकलीला न्याय मिळत नाही. न्यायासाठी संपूर्ण गावातील परिसरातील सर्व लोक न्यायासाठी मागणी मागतायत. आंदोलनं झाले, आता 2 दिवसापासून उपोषणाला बसले, तरी अजून इथे कोणीही येऊन आणि आमची फक्त समज काढून जात आहेत. पण थोर असं काही आम्हाला सांगत नाही बुवा इथे आल्यानंतर तुम्हाला आम्ही न्याय देऊ, नवीन एखादा कायदा पारित करू, असे कुठलेही आम्हाला आश्वासन फक्त तोंडी देत आहेत, लेखी कोणीही दिले नाही आहे. आणि सांगतायत फास्ट ट्रॅकमध्ये चालू आणि फाशी देऊ. कसं देणार तुम्ही? फाशी कसं देणार? फास्ट ट्रॅकमध्ये कसं चालवणार? आता बऱ्याच अशा कोपर्डीची घटना घडली, त्या ताईला अजून न्याय नाही, तेव्हा ह्या चिमुकलेला काय न्याय देणार आहे तुम्ही? तर अतिशय दुर्दैव गोष्ट आहे. आणि तुमच्या माध्यमातून आम्ही सरकारला सांगू इच्छितो, सर्व गोरक्षक श्री शिवप्रसाद हिंदुस्थानतर्फे सांगू इच्छितो, लवकरात लवकर न्याय द्यावा, त्या मुलाला फाशी व्हावी आणि एक असा कायदा पारित करावा जेणेकरून इथून पुढे असं कुठल्याही आया बहिणीवर असा अत्याचार होऊ नये. त्यासाठी एक लवकरात लवकर कायदा पारित करावा. आपण जर मुख्यमंत्रीपदासाठी पहाटे उठून शपथ घेऊ शकता, तर 1 दिवसाचं अधिवेशन बोलून हा कायदा का पारित करू शकत नाही? यासाठी आमचे जे गोरक्षक बंधू जे छत्रपती संभाजीनगरवरून, जालन्यावरून आमची रणांगणी ताई इथे उपस्थित आहेत, ते पण स्वतः उपोषण करत आहेत. तर त्यांच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर आम्ही गोरक्षक कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही आणि या सरकारला सोळं की पळं करून ठेवू. म्हणून या सरकारने आपल्या माध्यमातून लवकरात लवकर दखल घ्यावी आणि आमच्या चिमुकल्या ताईला न्याय द्यावा. तसेच आमची जे येणारी लहान पिढी आहे तिलाही संरक्षण द्यावे, असं मी सांगू इच्छितो. जय श्रीराम. तसेच आपल्यासोबत गोरक्षक आहेत. भाऊ, आपली 3 वर्षाची चिमुकली होती, तिला अत्याचार करून मारण्यात आलं, याविषयी आपली प्रतिक्रिया काय आहे? जी झालेली घटना आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे. म्हणजे बघावे तर एवढ्याशा चिमुकलीवर 3 वर्षाच्या मुलीनं त्या नराधमाने इतकं निर्दयतेने मारून तिच्यावर बलात्कार करून जो अन्याय केला आहे, तो हा पूर्ण महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. येत्या काही दिवसात जर त्याला फाशीची सजा झाली नाही तर मालेगाव शहर पण नाही तर पूर्ण महाराष्ट्र उद्रेक करेल आणि या मतदानावर पहिले बहिष्कार करेल, असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आपण पाहत होतात अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज, मी छत्रपती संभाजीनगर, अक्षय डोले.